मित्रांनो, ट्यूजडे टिप्समध्ये मी तुम्हाला एक आज एकदम मस्त टिप सांगणार आहे. रिझ्युमे रायटिंगमध्ये जो आपण वर्क एक्सपिरियन्स देतो त्याबद्दल. तर वर्क एक्सपिरियन्समध्ये जो आपले वर्क एक्सपिरियन्स असतो तो रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये येतो, हे तर तुम्हाला माहिती आहे. ज्यामध्ये तुमचा लेटेस्ट जॉब सगळ्यात वर येतो आणि त्यात काय काय इन्क्लूड करतो आपण, तर तुमची कंपनी, तुमचं जॉब टायटल काय होतं ते, तुमचं ड्युरेशन काय होतं ते, आणि त्याचबरोबर लोकेशन तुम्हाला हवं तुम्ही मेन्शन करू. आता याच्यानंतर एक महत्त्वाची टिप अजून एक अशी म्हणजे काय, तर जे तुम्ही रिस्पॉन्स लिहिता ते सगळ्यात सिंपल पास्ट टेन्स मध्ये असलं पाहिजे. हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे तुम्हाला लक्ष द्यायचं. आता याच्यानंतर काय, जर सपोज तुम्ही एखादा स्पेसिफिक जॉब टार्गेट करत असाल तर मग काय करायचं, तर अशा वेळेस त्या जॉबचं जॉब डिस्क्रिप्शन घ्यायचं, आपलं रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज बघायचं, त्यात जे कॉमन आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा वर हायलाइट करायचे आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी मेन्शन. आता हे सगळं झाल्यानंतर सपोज तुम्हाला असं वाटतंय की तुमचा जो वर्क एक्सपिरियन्स आहे किंवा रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ते एवढं इफेक्टिव्ह नाहीये, तर मग काय करायचं, तर ही सगळ्यात मस्त ट्रिक आहे. तुमचं जे तुम्ही लिहिलेलं रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ते कॉपी करा, पेस्ट करा चॅट जीपीटी मध्ये आणि त्याला सांगा की हा माझा वर्क एक्सपिरियन्स आहे, मला रिझ्युमे लिहायचा आहे,